नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण झटपट असे नारळाचे लाडू पाहणार आहोत। तर एकदा आपण सुक्या खोबऱ्याचे लाडू पाहतो। तर हा नारळाचा बुरादा जो नारळाचा की जो भेटतो आपल्याला विकतच्या दुकानातून तो घेऊन यायचा आणि ह्याचे खूप मस्त असे टेस्टी आपण लाडू बनवणार। तोंडात टाकताच विरघळणारे इतके सुंदर लागतात ना, तुम्ही एकदा करून पहा, खूप सुंदर होतात हे लाडू। तर इथे आपण घेतला आहे ह्या वाटीनेच मापून 2 वाट्या इतका नारळाचा किस घेतलेला आहे सुका। 2 वाट्यावरून आपण सुका किस घेतला। आता इथे आपण एकाच वाटीच्या मापाने सगळं वापरणार आहोत। तर या एका वाटीने आपण 2 वाट्या किस घेतला। तर इथे आपण आता एका गॅसवरती कढईमध्ये भाजून घ्यायचे। खमंग असं भाजला पाहिजे, करपलं नाही पाहिजे, कुठेही लाल झालं नाही पाहिजे किंवा करपलेल्याचा वास पण आला नाही पाहिजे। इतका न कळत असा हा खोबऱ्याचा किस आपल्याला बारीक मंद आचेवरती भाजायचा आहे। तर इथे आपण 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला म्हणजे छोटे आपल्या पोहे खातो त्या चमच्याने तूप वापरायचे। तर तूपऐवजी तुम्ही तेल वापरला तरी चालणार आहे इथे। तर इथे 4 चमचे आपण तूप घेतलं। आता हलका असा आपल्याला इथे खोबरं, कारण लाडवाचा नंतर वास नाही यायला पाहिजे। हे लाडू आहेत 4 ते 5 दिवस व्यवस्थित आरामात टिकून जातात। फक्त आपल्याला खोबरंच व्यवस्थित असं कुठेही काला न करता भाजून घ्यायचे। आता आपण एका वाटीने म्हटल्यानंतर एकाच वाटीने इथे माप घ्यायचे। आता त्याच वाटीने मी फक्त थोडीशी कमी इतकी साखर वापरली आहे। तुम्हाला एकदम जास्त भरून किंवा 1.5 वाटी अशी काही साखर वापरायची नाही। तर 1-2 वाटी खोबरं, तर 2 वाटीलाच आपण 1 वाटी साखर वापरली आहे इथं। आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी इतकं भरून दूध घेणार आहोत। तर त्याच वाटीने आपण भरून इथे दूध घेतलेलं आहे। आणि तेही आपल्याला, कारण आपण सुकं खोबऱ्याचे लाडू बनवतो आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे। म्हणजे लाडू आहेत व्यवस्थित होतात, कुठेही दुधाचा वास वगैरे येत नाही लाडवाला। 4 ते 5 दिवस लाडू ठेवले तरी। तर हे असं दूध मिक्स करून आपल्याला छान असं खोबरं एकत्र करून घ्यायचं आहे। पहा, कुठेही आपल्याला जास्तही दूध वापरायचं नाही। आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे। आता साखर घातली म्हणजे आपल्याला दुधाचा पुन्हा वापर करायचा नाही, तर मस्त असे मेल्ट होऊन जाते साखर त्याच्यामध्ये। आणि एक संघ असा आपल्या लाडवाला याचा बनवण्यासाठी एक संघ आपला इथं खोबरं तयार होऊन जातं। इतके मस्त लागतात। ओलं जसं आपण नारळाचे लाडू बनवतो तसेच हे लाडू आपल्याला खायला लागतात, टेस्टी पण लागतात। तर हे आता आपल्याला साखर पूर्ण मेल्ट करून घ्यायचे, तसंच सोडून जायचं नाही। 10 ते 15 मिनिटं साधारण आपल्याला तिथे उभं राहावं लागतं। तर तेवढ्या वेळामध्ये इतके भारी लाडू होऊन तयार होतात। त्यामुळे खोबरं ते आपण जे कढई गॅसवरती ठेवून बाजूला नाही जायचं, नाहीतर ते पूर्ण लागून जाईल आणि करपलेल्याचा वास मारेल। तर इथे आपल्याला लागणार आहे 3 ते 4 चमचे आपल्या ताजी म्हणजे दुधावरची साई किंवा काढून ठेवतो ती साई नाही वापरायची, ताजी दुधावरची आपण ताजी साई काढून घ्यायची। आणि मग इथे आपल्याला 3 ते 4 चमचे, तर साई नसेल वापरायची तर तुम्ही त्याच्याऐवजी साईऐवजी मिल्क पावडर वापरा 3 ते 4 चमचे। इथे जसं आपण मिल्क पावडर वापरल्यानंतर ते टेस्ट येते त्या लाडूला, तशीच दुधाची जी साई वापरतो त्याने येते। खूप टेस्टी लागतात। आपण काही वेगळं असं विकतचं नाही आणलं आहे, पण जे घरी आणतो फक्त नारळाचा बुरादा आपण विकत आणलं आहे आणि त्याच्यापासून आपण इथे बनवते। आता तुम्ही म्हणाल ते विकत आणण्यापेक्षा आपल्याकडे सुकं खोबरं असतं, त्याचीही साल तुम्ही काढून घेऊ शकता आणि मग त्याचे हे लाडू टेस्टी होतात, तुम्ही त्याचेही करू शकता। हे आता आपल्याला साई, दूध, आपण साखर हे सगळं एकत्र मिक्स असं करून घेतलं आहे। आता ह्याला छान असं घट्टस, आता हे जे आहे पूर्ण अजून आपलं मिश्रण आहे तर ओलसर आहे, त्यामुळे त्याला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। पण एकसारखं आपल्याला स्पॅच्युलाने हलवायचं आहे, नाहीतर पूर्ण कढईला लागेल ते। आणि पहा किती सुंदर असं हलका हलका घट्ट होत चाललेलं आहे। गॅसची फ्लेम अजिबात मध्ये वाढवायची नाही। विलायची पावडर आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच वापरायची याच्यात। आता विलायची पावडर वापरली तर त्याचा फ्लेवर आहे तर गॅसवरती आहे, त्यामुळे ते निघून जातं। आता आपलं पूर्ण असं पहा घट्टसर गोळा तयार झालेला आहे, कुठेही कढईला लागून राहिलेलं नाही। आता याच्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेतली
आणि मग इथे आता हे आपल्याला मिक्स करायचं. मी थोडंसं गरम होतं तेव्हा विलायची पावडर वापरली आणि हे आता पूर्ण थंड करून घ्यायचं. कुठेही तुपाचा आपल्या हाताला वापर केलेला नाही. पहा किती सुंदर असे लाडू विणले जातात, मस्त तयार होतात झटपट लाडू. हातावरती असे गोल गरगरीत असे लाडू तयार होतात आणि टिकतातही. कुठेही दुधाचा वास येत नाही लाडवांना, किंवा आपण साही वापरली त्याचाही वास येत नाही. आणि हा आता आपण सजावटीसाठी ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी चालेल, पण आपण मार्केटमधून आणतो ना, सेम तसे दिसतात हे लाडू. तुम्ही एकदा ट्राय करा, किंवा तुम्ही ह्याची चिक्की बर्फीही थापून तुम्ही ही अशी नारळाच्या बुराद्यामध्ये बुडवून ठेवू शकता. पहा जसे आपण बाहेरून मार्केटमधून विकतचे आणतो ना, सेम टू सेम तसे दिसतात हे लाडू. तुम्ही एकदा ट्राय करा, चवीला पण तसेच होतात. आपण आपल्या घरच्या साहित्यामध्ये इतके सुंदर लाडू बनवले आहेत. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही फॉलो करा आणि एक लाईक करा. मी कसे वाटले ते पण सांगा आणि या रक्षाबंधनला नक्की तुम्ही हे ट्राय करा. नको बाळा करू तसं. आता आपण सगळे लाडू तयार करून घेऊया. किती बसतात सुंदर ना, आणि झटपट तयार होतात. पहा मार्केटसारखे मी अर्ध्या लाडूंना नारळाचा बुरादा लावून घेतला आणि अर्धे प्लेन सोडले आहेत. किती दिसायला सुंदर दिसत आहेत, तुम्ही पहा.